येत्या काही दिवसात सगळ्यांच्याच घरी दिवाळी फराळ बनवण्याची लगबग सुरू होईल। कितीही गडबड असली, ऑफिस, मुलांची एक्झाम, काहीही असो, पण सगळ्यांनी मिळून घरी फराळ बनवण्याचा आनंदच वेगळा। आज आपण अर्धा किलो मैद्याची मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळेल अशी शंकरपाळी कशी बनवायची ते इथे पाहणार आहोत। त्याचसोबत शंकरपाळीला भरपूर पदर सुटावे यासाठी पीठ कसं मळावं, पोळी कशी लाटावी, शंकरपाळी तेलात कशी तळावी हे सुद्धा इथे पाहणार आहोत। नमस्कार, मी रुपाली तुमचं रुपालीज किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत करत आजच्या रेसिपीला सुरुवात करत आहे। तर इथे या भांड्यामध्ये मी अर्धा किलो मैदा घेतला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे। तर आपण सर्व मैदा एका मोठ्या पातेल्यामध्ये चाळून घेऊयात। अर्धा किलो मैद्यासाठी पाऊण कप म्हणजेच 3/4 कप वितळलेलं तूप इथे मी वापरत आहे। वजनाने 160 ग्राम भरेल हे तूप आपण एका पातेल्यात घेऊयात। गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हे तूप गरम करून घ्यायचं आहे। हलकासा धूर येस तोपर्यंत आपल्याला हे तूप गरम करायचं आहे आणि लगेचच हे गरम तूप आपण या पिठामध्ये घालणार आहोत। चमच्याने आपण तूप पिठामध्ये एकत्र मिक्स करून घेऊयात आणि थोडं थंड झाल्यावर तूप पिठाला व्यवस्थित लागावं म्हणून पीठ हातावर असं चोळून घ्यायचं। तुपाचं मोहन वापरल्याने आणि पीठ असं हातावर छान चोळल्याने आपल्या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत अशा होतात। पण हेच तूप पिठामध्ये जर जास्ती झालं तर मग शंकरपाळ्या तळताना त्या तेलात विरघळतात। सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यानंतर थोडंसं पीठ असं हातामध्ये दाबून पाहायचं। असा मुटका तयार झाला की समजायचं तूप पिठामध्ये योग्य प्रमाणात आहे। त्यानंतर तुपाच्या सेम पातेल्यामध्ये मी घेत आहे पाऊण कप दूध आणि यामध्ये घालत आहे पाऊण कप साखर। हे आपण एकत्र मिक्स करून घेऊयात। साखर फक्त दुधामध्ये विरघळस तोपर्यंत गॅसच्या बारीक आचेवर आपण हे मिश्रण गरम करून घेऊयात। गॅसवरचं पातेलं मी खाली ओट्यावर घेतलं आहे। आपल्याला हे गोड दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पिठामध्ये घालण्या अगोदर हे गोड दूध पूर्ण थंड झालं पाहिजे आणि त्यानंतरच आपण पिठामध्ये ते घालायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। बिलकुल जोर न लावत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला इथं या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण राहिलेलं थोडंसं दूध पुन्हा टाकूयात आणि हे सर्व एकत्र मिक्स करत आपण या पिठाचा फक्त गोळा बनवून घेणार आहोत। मळताना हे पीठ खूप जास्ती घट्ट किंवा खूप जास्ती पातळ बिलकुल मळू नये, नाहीतर मग शंकरपाळीला छान पदर सुटत नाहीत। तर फक्त इथं हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीचं जसं आपण पीठ मळतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि फक्त या पिठाचा इथं असा गोळा बनवून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने मळून आपण आता यावर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात। 15 मिनिट हे पीठ साईडला ठेवल्याने हे बिलकुल पातळसर असं होत नाही। 15 मिनिटांनंतर आपण आता हे पीठ पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेऊयात आणि त्यानंतर 3 पार्ट्समध्ये त्याला डिवाइड करून त्याचे 3 वुंडे बनवून घेऊयात। इथं हा वुंडा बनवताना बिलकुल त्याला जास्ती जोर लावून स्मूथ करायची अजिबात गरज नाहीये। या पिठावर ज्या काही चिरा पडल्यात त्या अगदी नॅचरल आहेत। तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं नाही म्हणून या चिरा पडल्यात असं बिलकुल नाहीये। आपल्याला फक्त हा वुंडा व्यवस्थित लाटता यावा इतकाच शेप याला द्यायचा आहे। आपण आता जसं जमेल तसं गोल आकारामध्ये याला लाटून घेऊयात। लाटताना सुद्धा खूप जास्ती जोर लावायची गरज नाही, अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चारी साइडनी आपण ही पोळी अशी फोल्ड करून घेणार आहोत आणि याचा स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर शेप बनवून घ्यायचा आहे। खूप जास्ती प्रेस न करत आपण आता एकदा हे लाटून घेऊयात। तर आहे ह्या शेपमध्ये मी लाटून घेत आहे। आपल्याला इथं फक्त जाडसर असं ठेवायचं आहे, अगदी पातळसर लाटायचं नाहीये। अगदी हलक्या हाताने एकसारखं असं मी लाटून घेत आहे। तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल किंवा चाकू कशानेही तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळी आता कापून घेऊ शकता। तर इथं स्क्वेअर शेपमध्ये आणि मीडियम साईजमध्ये मी इथं ही शंकरपाळी कापून घेत आहे। फिरकीचा जो चमचा असतो त्यांनी शंकरपाळ्या कापू नयेत। फिरकी जास्ती शार्प नसल्याने शंकरपाळ्याच्या साईड्स दबल्या जातात आणि मग शंकरपाळ्यांना जास्ती पदर सुटत नाही। तर अशा इथे या शंकरपाळ्या मी कापून घेतल्या आहेत। अगदी सहजपणे निघतात, पोळपटाला बिलकुल चिकटून राहत नाही। यातली एक शंकरपाळी पाहूयात। तर इतक्या जाडीची शंकरपाळी कापून घेतली आहे। या सर्व शंकरपाळ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि लगेच ही बॅच तळूनही घेऊयात। शंकरपाळीसाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, मीडियम गरम करून घ्यायचं। झाऱ्याने अशा पद्धतीने तुम्ही तेलात शंकरपाळ्या सोडू शकता किंवा 4-4 शंकरपाळ्या अशा कढईच्या साईडनीही तुम्ही सोडू शकता। गॅसच्या अगदी बारीक फ्लेमवर आपण ही शंकरपाळी तळून घेणार आहोत। शंकरपाळी तेलात सोडल्यावर लगेच झाऱ्याने ती हलवायची नाही, थोड्या वेळ तेलामध्ये राहू द्यायची, सेट होऊ द्यायची आणि मग चमच्याने अशा पद्धतीने ती हलवून घ्यायची। तेल जर खूप जास्ती कडकडीत गरम असलं तर शंकरपाळी बाहेरून पटकन करपली जाते आणि आतमध्ये तशीच पिठळ राहते।
जोपर्यंत शंकरपाळीचा हलकासा कलर चेंज व्हायला लागत नाही तोपर्यंत बारीक चमच्यानेच अगदी अलगद हाताने त्याला तेलामध्ये हलवत राहायची। तर तुम्ही इथं पाहताय शंकरपाळीला तेलामध्येच मस्त पदर सुटू लागले आहेत। झाऱ्याने आपण आता शंकरपाळी वर खाली करत तेलामध्ये एकसारखी अशी तळून घेऊयात। अगदी अलगद हाताने करायची, नाहीतर मग खुसखुशीत शंकरपाळी तेलामध्ये फुटेल। थोडा सोनेरी कलर येस तोपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तेलामध्ये तळायची आहे। खूप जास्ती डार्क कलर होऊ द्यायचा नाही। शंकरपाळी तेलातनं काढल्यावर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि त्याचा कलर आणखी थोडासा डार्क होतो। तर गॅसच्या लो फ्लेमवर मस्त एकसारखी अशी शंकरपाळी इथं मी तळून घेतली आहे। तुम्ही पाहताय शंकरपाळी तेलामध्ये बिलकुल विरघळली नाही, मस्त पदर शंकरपाळीला सुटले आहेत। आपण आता ही शंकरपाळी एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या करून आणि तळून घेऊयात। तर तुम्ही इथं पाहिलत अगदी कमी कष्टात, खूप जास्ती पीठ मळायची गरज नाही, पीठ कुटायची गरज नाही, छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या इथं तयार आहेत। तूप साखरेचं योग्य प्रमाण पिठामध्ये वापरलं तर तुमच्याही शंकरपाळ्या अगदी बिस्किटासारख्या मस्त खुसखुशीत अशा होतील। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास आणि थोडी देखील उपयोगी वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।